आणि आता मुंबईतून एक मोठी बातमी येते ती म्हणजे सुधीर साळवींना उद्धव ठाकरेंनी फोन केलेला आहे। सुधीर साळवींना तातडीनं मातोश्री या निवासस्थानी बोलवण्यात आले। सुधीर साळवी म्हणजे लालबागच्या राजाचे मानद सचिव आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि शिवडी मतदारसंघावरून जो पेच निर्माण झाला आहे त्या अनुषंगानं त्यांना बोलवण्यात आल्याचं समजतंय। मातोश्री या निवासस्थानी ते तातडीनं रवाना झालेत। सुधीर साळवी हे नाराज असल्याचं कळतंय। अजय चौधरी विद्यमान आमदार शिवडीचे अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधीर साळवी तिथं इच्छुक होते आणि आपल्याला उमेदवारी घोषित न झाल्यामुळे ते नाराज झाल्याचं समजतं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी काल ज्या वेळेला अजय चौधरींची उमेदवारी घोषित केली गेली त्यावेळेला मोठ्या संख्येनं त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती आणि एकूणच जो पेच प्रसंग निर्माण झाला त्यावर चर्चा करण्यासाठी सुधीर साळवींना बोलवण्यात आल्याचं कळतंय। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। अक्षय, सुधीर साळवी नाराज होते, अजय चौधरींना उमेदवारी दिल्यामुळे सुधीर साळवी हे नाराज होते, तिथून ते इच्छुक होते आणि सुधीर साळवींना लालबागच्या राजाचे मानद सचिव म्हणून राज्यभरात ओळखलं जातं। सुधीर साळवींचा दावा कितपत तगडा आहे, त्यांना उमेदवारी मिळू शकते का? विनोद, आपण जर बघितलं तर सुधीर साळवी यांना ज्यावेळी उमेदवारी नाकारली आणि ती उमेदवारी विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा देण्यात आली त्यावेळेपासून शक्ती प्रदर्शन करण्यात येत होतं सुधीर साळवी यांच्या माध्यमातून। आणि आज देखील सुधीर साळवी यांनी 7:30 वाजताच्या सुमारास लालबाग येथील कार्यकर्त्यांना लालबागच्या शाखेजवळ जमण्यास सांगितलं होतं। आपण जर बघितलं तर सध्या शाखेबाहेर साधारण 500 ते 600 कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गर्दी जमलेली आहे। एका त्या सुधीर साळवी यांच्या एकूण कार्यालय आणि या लालबाग परिसरामध्ये एका सभेचं स्वरूप आलेलं आहे, मात्र कुठलाही मंच नाही, काही नाही। सुधीर साळवींनी एक मेसेज आज फक्त जाहीर केला होता की मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे। हे सगळं बघितल्यानंतर सुधीर साळवी बंड पुकारतात की काय अशी शंका उद्धव ठाकरे यांच्या मनात उपस्थित झाली आणि यासाठी चर्चा करण्यासाठी सुधीर साळवी यांना थेट मातोश्रीवरनं पाचारण करण्यात आलं, त्यांना आमंत्रण मातोश्रीवरती करण्यात आलं। त्यासाठी सुधीर साळवी या जमलेल्या गर्दीसोबत चर्चा करण्यापूर्वी मातोश्रीवर गेला आणि त्यांनी या ठिकाणी सगळ्यांना निरोप दिलेला आहे की मी कुठेही काही बोलणार नाही, जोही काही निर्णय होईल, जी काही चर्चा उद्धव ठाकरे यांच्यासोबत होईल ती मी इथे लालबागला येऊन आधी तुमच्यासोबतच चर्चा करेल। आणि एकूण जी वातावरण निर्मिती गेल्या काळापासून सुधीर साळवी यांनी यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान केली, यावरनं सुधीर साळवी त्यांची दावेदारी अधिक भक्कम करत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत होतं। त्याचाच एक भाग म्हणजे अनंत अंबानी यांना त्यांनी कार्याध्यक्षपद केलं, कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती लालबागच्या मंडळाच्या। त्यानंतर आपण बघतोय अनंत अंबानी उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती होते। अनंत अंबानी यांनी उद्धव ठाकरे असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अशा विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या। ज्या भेटी अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनंत अंबानींच्या झाल्या त्या भेटीमध्ये सुधीर साळवी हा देखील एक महत्वाचा विषय होता। तुम्हाला थोडंसं मागे नेतो विनोद, आपण जर बघितलं तर ज्या दिवशी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघणार होती त्या दिवशी देखील लालबागच्या राजाच्या चरणी एक सुधीर साळवी यांच्या चाहत्यांच्या माध्यमातून एक पत्र अर्पण करण्यात आलं होतं, ज्यामध्ये सुधीर साळवी यांना लालबागच्या राजाला साकडं घालणारं ते पत्र होतं आणि त्यामध्ये सुधीर साळवी यांना यंदा शिवडी विधानसभेमधनं आमदार म्हणून निवडून द्यावं किंवा निवडून येऊ द्या त्यांच्या समर्थकांचं तसं म्हणणं आहे। सुधीर साळवींची सुद्धा इच्छा आहे आणि एकेकाळी दगडू सकपाळ तिथले माजी आमदार आहेत, त्यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले सुधीर साळवी आता स्वतः आमदार बनू पाहत आहेत। लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांचं त्यांच्याकडे पाठबळ आहे, स्थानिक स्तरावर ते लोकप्रिय आहेत। अजय चौधरींची तब्येत पाहता त्यांना तिथून उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं, मात्र अचानक अजय चौधरींनाच उमेदवारी जाहीर झाल्यामुळे साळवी समर्थक आता बिथरलेले आहेत। अजूनही साळवींच्या कार्यालयाबाहेर लालबागमध्ये गर्दी आहे। मातोश्रीतून काय निर्णय येतोय ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अक्षय, दिलेल्या अपडेट्सबद्दल।